नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 36 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा, विहिरींनी तळ गाठला, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची कसरत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा आता 42 अंशांवर गेला, उन्हाचा तडाखा सुरू, उष्णता वाढली, अनेक लहान प्रकल्प आटले, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 30% इतकाच पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये सोनल प्रकल्पातून मुख्य कालव्याद्वारे पाणी पुरवठा, अनेक दिवसांच्या शेतकऱ्यांच्या मागणीनंतर कालवा प्रशासनाचा निर्णय, या निर्णयामुळे परिसरातील उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला। पुण्याच्या भोरमध्ये दोम बलकवडी डाव्या कालव्याला पाणी सोडलं, विसगाव खोऱ्यातून पूर्वेकडील भागामध्ये हा कालवा जातो, शासनाकडून 300 क्युसेकने 12 दिवसांसाठी पाणी सोडलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। गडचिरोली जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे भात कापणी 15 दिवस आधी सुरू, 10 ते 15 मे दरम्यान होणारी भात कापणी आधीच सुरू झाली, वाढलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। गडचिरोली जिल्ह्यात आजही 43 डिग्री इतकं तापमान। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला, वाशिम जिल्ह्याचं तापमान 44 अंशांच्या पुढे, तीव्र उकाड्याचा फळबागांना फटका, बाभुळगाव परिसरात एका शेतकऱ्याची पेरूची बाग पूर्णतः करपली। नागपूरमध्ये तापमान 45 अंशांवरती तर 58 जणांना उन्हाचा फटका बसला। रुग्णालयांमध्ये निर्जलीकरण याशिवाय बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी वाढल्या, चिंतेचं वातावरण आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये उन्हामुळे मृत्यूची मात्र नोंद नाही। भंडाऱ्यामध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये घोड्यांसाठी खास व्यवस्था, तबेल्यामध्ये कूलर आणि पंखे लावण्यात आले, घोड्यांच्या गळ्यातही कांदा बांधण्यात आला। गोंदियामध्ये उष्णतेचा तडाखा कायम, तर तापमानाचा पारा 44 अंशांवरून 43 अंशांवर, पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचा इशारा। नागपूरमध्ये 44 अंशांच्या रखरखत्या उन्हामध्ये सीताबर्डी बस स्टॉपवर प्रवाशांची गैरसोय, कडाक्याच्या उन्हामध्ये सावलीची सोय नाही, त्यामुळे प्रवासी हैराण, सावलीसाठी शेड उभारण्याची प्रवाशांनी केली मागणी। तर जळगावच्या तापमानामध्ये 2 अंशांनी घट, जळगावमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर, तापमानात घट झाली असली तरी वातावरणातला उकाडा मात्र कायम, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातल्या 8 गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी नमुन्यांची तपासणी, 128 गावांमधील 717 पाणी नमुने तपासले, यापैकी 36 नमुने दूषित असल्याचं समोर आलं। तिकडे वाशिममध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसामुळे 57 गावांमधील 836 शेतकरी बाधित, 291 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं, अद्याप मदत मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी संकटात। जळगावच्या मुक्ताईनगरच्या वादळामुळे अंगणवाडीचे पत्रे उडाले, वादळामुळे नायगावमधील अंगणवाडीचं नुकसान, संध्याकाळी दुर्घटना घडली, त्यामुळे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या लोकार्पणानंतर कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू, मोठ्या प्रमाणात गाड्यांनी कनेक्टिंग लिंकवरून प्रवास केला। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरळीत, सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, अखेर 5 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश। साताऱ्यातल्या खंबाटेकी घाट आणि आनेवाडीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आता कोल्हापूर महाबळेश्वर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। रत्नागिरीमधल्या संगमेश्वर एसटी स्टँड परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी, संगमेश्वर एसटी स्टँडपासून मुंबईच्या दिशेकडे 2 ते 3 किलोमीटरची रांग, पुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्यानं वाहतूक कोंडी निर्माण। मुंबई गोवा महामार्गावरती नागोठणे ते कोलाड दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा, सलग सुट्ट्या आणि विकेंडमुळे वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिक गंभीर। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी, अलिबागच्या नागाव, काशीद, वरसुली, रेवदंडा किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढत छोले स्टाईल आंदोलन, तलावाकाठची जमीन शासन संपादित करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन, रखमाजी नरवटे असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव। महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांकडून काळा दिवस पाळण्याचा इशारा, पोलिसांनी रात्री चौघांना डिटेन केलं, संविधान चौकात काळे झेंडे फडकवण्याचा इशारा, नागपूरमध्ये कडकोट पोलिसांचा बंदोबस्त। एनसीआरटीने आता मराठा साम्राज्याचा नकाशा बदलल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये हजारो शिवप्रेमींचा महामोर्चा, या मोर्चाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील हे एकाच मंचावर। गिरणी कामगारांच्या संघर्ष समितीचं हुतात्मा चौकात आंदोलन, गिरणी कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी, गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे कामगार एकत्र। वाशिममध्ये संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, दत्ता भेडेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जळगावच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर महावितरण आणि महापारेषण कंपनीच्या कामगारांचं आंदोलन, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून तासभर ठिय्या आंदोलन, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची देखील माहिती। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सहाय्यकाचं लाक्षणिक उपोषण, 1.5 वर्षांपासून मानधन थकलं, त्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकाचं उपोषण सुरू।
हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या बैठकीदरम्यान शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका. साताऱ्यातील कराड तासवडे शिरवडे या रस्त्याच्या प्रश्नी माजी मंत्री असलेले बाळासाहेब पाटील आक्रमक. सर्व्हिस रोडचं काम रखडलं, त्यामुळे ट्रॅक्टर चालक आणि स्थानिकांचा रास्ता रोको. 1 महिन्यामध्ये काम पूर्ण करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं, त्यानंतर आंदोलन मात्र स्थगित. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजप नगरसेवकाला उपोषणाला बसण्याची वेळ. नगरसेवक शशिकांत भुके यांचं उपोषण सुरू. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच उपोषण सुरू. जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेच्या सभेत सत्ताधारी विरोधक आमने-सामने. संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद. बहुमताच्या जोरावरती मनमानी करत असल्याचा विरोधकांचा आरोप. यवतमाळच्या मारेगाव या ठिकाणी मारडी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. पुतळा बसवण्यावरून मोरगावमध्ये तणावाची स्थिती. शिवप्रेमींकडून पुतळा न हटवण्याची मागणी, तर प्रशासन पुतळा हटवण्यावरती ठाम. हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवरायांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यावरून उभारणीवरून 44 जणांवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. तर पोलीस ठाण्याचे अधिकारी निवेदन स्वीकारत नाही असा आरोप करत खुर्चीला दिलं निवेदन. महाराष्ट्र दिनी तामिळनाडूमधील किल्ले जिंजी या ठिकाणी आपला मावला गड संवर्धन मोहीम. तर 14व्या टप्प्यामध्ये शिवप्रेमींचा उत्साह. खासदार निलेश लंकेंच्या प्रयत्नांमधून गड संवर्धन मोहीम राबवली. धुळ्यात मतदार यादीच्या कामामध्ये हलगर्जीपणा भोवला. 23 BLOंवरती 15 दिवसांचं वेतन कपातीची कारवाई. उपजिल्हाधिकारी किशोर कदम आणि तहसीलदारांनाही दिले निर्देश. जळगावमधील अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे देखील फडणवीसांचे आदेश. अटलांटा कन्स्ट्रक्शनवरती पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू. नवापूर या ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लूमुळे 1,40,000 कोंबड्यांचे किलिंग केले जाणार. फ्लूच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय समिती स्थापन. ही समिती सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल घेऊन तपासणी करणार. गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचं जवळपास निश्चित. विद्यमान संचालक मंडळाची 4 मे रोजी मुदत संपणार. मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार. गोकुळ संघाची निवडणूक 4 महिने पुढे जाण्याचीही शक्यता. खेडगाव या ठिकाणी आता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रंजना केसरकरांवरती केडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया. सर्जन डॉक्टरने एका दिवसामध्ये 97 शस्त्रक्रिया केल्याचा आरोप. दौंडमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कुटुंबाची भेट घेतली. शिर्डीच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ या ठिकाणी आता अप्पर पोलीस अधीक्षकांनी धाड मारत गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीवरती कारवाई केली. गोंदियामध्ये पोक्सोतील आरोपी 5 दिवस झाले तरी अद्यापही फरार. सेवानिवृत्त प्राचार्य आरोपी काशीनाथ शहारेची पोलिसांच्या हातावर तुरी. पीडित मुलीला न्याय कधी मिळेल? नागरिकांचा पोलिसांना हा सवाल. जळगावमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तरुणीला मारहाण केल्याचा आरोप. भागवत चव्हाण असं आरोपीचं नाव. आरोपी तरुणीचा मोबाईल पालघरच्या नानिवली या ठिकाणी आढळलेल्या 2 मृतदेहांचा उलगडा. धारदार या ठिकाणी भरधाव वेगामध्ये आलेल्या दुचाकीच्या अपघातामध्ये एका मित्राचा मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी मित्राकडून जवळच्या झाडाला गळफास घेत आपलं जीवन संपवण्यात आलं. अमरावतीमध्ये मोझरी परिसरामध्ये कारचा अपघात. जीवितहानी नाही. कारचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे दुभाजकावर ही कार धडकली. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट. नागपूरच्या राणी दुर्गावती चौकातील अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला. भरधाव पिकअपची रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक. गाडीच्या धडकेत एक महिला चिरडली गेली. या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा देखील दाखल. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा अपघात. खासदार सावरा यांच्या गाडीला डंपरची धडक. सुदैवानं डॉक्टर सावरा यांना कुठलीच दुखापत नाही. मात्र गाडी गंगाखेड तालुक्यातील पाळोदी गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे रोहित्राला आग लागली. आगीमुळे परिसरातील आणखी 3 ते 4 घरांनाही आग लागली. आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य, घरातील धान्य, कपडा आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जळालं. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये बायको व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर सतत चॅट करत असल्याच्या रागातून पतीकडून पत्नीची हत्या. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. पोलीस तपासात समोर. पंढरपूरमध्ये या महिलेचा मृतदेह सापडलेला. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळला. 2 दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर मृतदेह रात्री खोल दरीमध्ये सापडला. बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला. रुग्णालय परिसरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले. अस्वच्छतेचा कळस. रुग्णालयामध्ये 60 स्वच्छता कर्मचारी असूनही रुग्णालयाची ही व्यवस्था. जळगाव पोलीस दलामध्ये 37 लेट लतीफ कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला. नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची कारवाई. यामध्ये विशेष शाखेतील 14 जणांचाही समावेश. अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा महाराष्ट्र दिनी शुभारंभ. 1 वर्षात तब्बल 1 लाख वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
पुण्याच्या रांजणगाव पोलिसांकडून आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवरती आरोग्य शिबिरात विशेष भर. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन आरोग्य शिबिराचं आयोजन. महाराष्ट्र दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक आणि आकर्षक दिसतोय. शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, रॉकेट, ब्लू डीजी इत्यादी 2 टन फुलांचा सजावटीसाठी वापर. एल्फिस्टन पुलाजवळच्या नुराणी इमारतीमधील रहिवाशांना काही दिवसांचा दिलासा. घरं रिकामी करण्यासाठी MMRDA कडून रहिवाशांना आणखी काही दिवसांचा वेळ. कांदिवलीमधील लोखंडवाला या ठिकाणी चाकू दाखवत पैसे घेऊन तोडफोड करणारा आरोपी अटकेत. तोडफोड झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून घटनेचा निषेध केलेला. बाला तावडे असं आरोपीचं नाव.